जय हिंद मित्रांनो काल एकंदरीत पोलीस महासंचालकांची बैठक होती। त्या संदर्भात परिपत्रक जाहीर झाला होता आणि बहुतेक लोकांचे व्हिडिओ सुद्धा प्रकाशित झाले होते त्याच्यावरती। नेमकं त्या बैठकीमध्ये काय विषय होता आणि बहुतेक लोकांचा आजच प्रश्न निर्माण झाला होता की मैदानी चाचणीमध्ये बदल होणार आहे का, पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये काही फरक पडणार आहे का, तर त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत। तर बघा मित्रांनो, बहुतेक अफवा अशी पण चालू आहे किंवा विषय चालू आहे, पोलीस भरतीचा जो काही मैदानी चाचणी आहे, मुलांसाठी जे काही मैदानी चाचणी 1600 मीटर आहे, तर त्या 1600 मीटरच्या ऐवजी 800 मीटर होणार आहे अशी चर्चा सुरू आहे। अशा लोकांमध्ये अफवा देखील चालू आहे। पण 100% 1600 मीटर कमी झाला, जी आर मध्ये बदल झाला आणि 100% आता जे काही पोलीस भरतीचं मैदानी आहे ते 1600 मीटर पूर्णपणे बंद झालेत, असं कुठलाही प्रकारचा परिपत्रक निघालेला नाही। ठीक आहे, म्हणजे ग्राउंड मध्ये बदल होण्याची शक्यता आहे पण झालेलं नाही आणि शेवटपर्यंत होतं का नाही होत हे आपण आता सध्याच सांगू शकत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। त्यामुळे बदल जो होणार असेल तर आपल्याला पुढे कळेलच की बदल होईल म्हणून, पण जोपर्यंत अधिकृतपणे परिपत्रक समोर येत नाही तोपर्यंत ग्राउंड मध्ये कुठलाही बदल होणार नाही, या गोष्टीची लक्ष द्या असू द्या। आणि शिवाय मित्रांनो, पोलीस भरतीची जाहिरात 100% येणार आहे। थोडे दिवस लागतील पण 100% नक्की द्या। पावसाळा सुरू झालेला आहे, पाऊस आता सुरू झालेला आहे, त्यामुळे ग्राउंड करत असताना सुद्धा स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तसेच मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल त्यांनी स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि लवकरात लवकर बॅचेस जॉईन करून घ्या आणि आगामी पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी भरतीची तयारी आत्तापासूनच करा। जय हिंद, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।